मुरबाड तालुक्यातील मोरुशी आश्रम शाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधीक्षिकेला निलंबित केले असले तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकळे आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली आहे. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. अध्यक्ष महोदय, हा मोरोशी येथल्या मुरबाड तालुक्यातल्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या गावातला आश्रमशाळेचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, बऱ्याच आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारच्या घटना गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा, सुविधा आणि दर्जा या तिन्ही गोष्टीचा अभाव असल्यामुळे म्हणजे एका बाजूला आपण ग्रामीण भागामध्ये सांगतो खूप खूप शिग्ग पोरी ताठ मानेने जगशील तरी, आणि त्या ठिकाणी मुली ज्या वेळेला आश्रमशाळेमध्ये जातात, मुलं आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता जातात, त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा प्रकारचे प्रकार आपल्याला घडलेले बघायला मिळतात. अध्यक्ष महोदय, माझे याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत की याच्यामध्ये जी आपण विभागीय चौकशी नेमलेली आहे याचा अहवाल आला आहे का, कधी येणार आहे, अजून तर आलेला दिसत नाही. अध्यक्ष महोदय, दुसरं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्रकल्प अधिकारी जो आहे याला मोकळं ठेवताय. हा प्रकल्प अधिकारी हा सर्वात त्याच्यामधला जबाबदार माणूस आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्याचे दौरे होत नाहीत, त्या ठिकाणी सुविधा दिली आहे नाही दिली आहे, काय आहे काय नाही, आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय प्रकल्प अधिकाऱ्याला आपल्याला निलंबित करण्याची गरज आहे. आपण दुसऱ्या लोकांना केलं गोष्ट वेगळी आहे, आणि त्याच्यामुळे आपण तातडीने आत्ताच्या क्षणी त्याला निलंबित करणार का. आणि तिसरं अध्यक्ष महोदय, या मुलीचा, कारण ती 10वीचं परीक्षा देणार होती अध्यक्ष महोदय, तर तिच्या कुटुंबियांना आपण आर्थिक मदत देणार का. अध्यक्ष महोदय, शासकीय आश्रमशाळा आमची मोरुशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी 10वी वर्गात शिकत होती. दिनांक 24 डिसेंबरला रात्री 10 नंतर ते निधन झालं. तर आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही विविध चौकशा केल्या असता दिनांक 25/12ला आम्ही चौकशी समिती गठीत केली आणि चौकशीच्या माध्यमातून 26 डिसेंबरला आम्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर निलंबित केलेला आहे. मुख्याध्यापक प्रल्हाद भुई आणि स्त्री अधीक्षिका जयश्री वाघाडे यांना दोघांनी निलंबित केलं होतं. अध्यक्ष महोदय, अनेकदा ह्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रकरणं घडत असल्यामुळे आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळी उपाययोजना करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामध्ये निमांसच्या माध्यमातून बंगलोर इथली संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अधीक्षक असो किंवा कर्मचारी असो त्यांना वेगवेगळं काउन्सिलिंग करून विद्यार्थ्यांनी जे आहे ते त्यांना माहिती दिल्या गेली पाहिजे अशा प्रकारचा विषय, आणि स्वयंसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही उपाययोजना केलेल्या आहे. आणि निश्चितच आम्ही त्या परिवाराला आम्ही 2 लाख सामुग्री अनुदान दिलेलं आहे, आणि यानंतर जास्तीत जास्त दक्षता आदिवासी विभाग घेत राहील असं या ठिकाणी सांगतो. याला जबाबदार आहे ना अध्यक्ष महोदय. प्रकल्प अधिकाऱ्याला तुम्ही हात पण नाही लावत, तो दुसऱ्यावर कारवाई करायला निघाला अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे त्याला निलंबित करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, तो आपण निलंबित करणार का मंत्री महोदय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.